नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज 6 तारीख आहे. आज जो मार्केट झाला, आज निफ्टीने काय मार्केटची मूव केली आणि आपलं काय प्रेडिक्शन होता त्यानुसार कसं चाललं आणि आपण उद्यासाठी काय प्लॅन करतोय, तर हे सगळं आज आपण पाहणार आहोत. तर आज जसं मी सकाळी जसं सांगितलं होतं त्यानुसार, जर तुम्ही काल जे सांगितलं होतं त्यानुसार जर तुम्ही बघाल, मार्केट त्या रेंजमध्येच आहे. 21,700 आणि 22,150 जी रेंज आहे त्या रेंजमध्येच मार्केट फिरतोय गेली 3 दिवस. जसं आपण रिपोर्ट बनवतोय, मार्केट अनालिसिस रिपोर्ट करतो, त्यानुसार जर मागच्या 3 दिवसाचा जर तुम्ही रेंज बघाल तर 21,700 आणि 22,128 आहे, ह्यानुसारच आहे. तर आपण ऑप्शन मध्ये आपण काय करू शकतो, तर ऑप्शन मध्ये एक गोष्ट करू शकतो की 21,700 आणि 22,128 म्हणजे किती, तर 21,650 किंवा 21,600, ठीक आहे, आणि 22,150 किंवा 22,200चा तुम्ही पुट सेल करू शकता. 22,200चा आणि 21,600चा कॉल सेल करू शकता. ह्या पद्धतीने एक स्ट्रॅटेजी बनवू शकते. पण मित्रांनो, सगळ्यात सिंपल आहे की उद्या मार्केट कुठे ओपन होतोय त्याच्यावर आपली स्ट्रॅटेजी बनणार आहे आणि त्यानुसार आपण काम करणार आहोत. जर तुम्ही बघाल, ओपन इंटरेस्ट नुसार जर आपण जर प्लॅन केला, तर ओपन इंटरेस्ट नुसार निफ्टीला विकलीच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघाल तर 21,900 ला मोठा सपोर्ट आहे. ठीक आहे, 21,900 ला सपोर्ट आहे आणि जर 21,900 तुटतोय तर 21,800 ला सपोर्ट आहे. म्हणजे काय की प्रत्येक 100 पॉईंट नंतर त्याला सपोर्ट आहे. आता मार्केट करंट मार्केट प्राइस आहे 21,930 रुपयाला आहे, जवळजवळ 29 रुपये आहे, पण 30 रुपये धरून चला. जर उद्या मार्केट कुठे ओपन होतं त्याच्यावर आहे. त्याच पद्धतीने रेजिस्टन्स जर बघाल तर 22,000 आहे आणि 22,100 आहे आणि त्यानंतर 22,200 मोठा आहे. तर रेंज कशी बनू शकते आपली, तर 21,700 ते 22,200 ही आपण शॉर्ट सेलिंगसाठी आपण प्लॅन करू शकतो. कारण का मित्रांनो, जर तुम्ही मंथलीच्या ह्याच्यावर जर बघाल तुम्ही, तर मंथलीवर एकदम क्लिअर कट दिलेलं आहे की 22,000 आणि खाली आहे 21,500. म्हणजे या रेंजमध्येच मार्केट फिरण्याचे चान्सेस आहेत पुढच्या काही दिवसांसाठी, किंवा जोपर्यंत ही रेंज तुटत नाही तोपर्यंत. कारण त्याच्या पुढे जर 22,000ची रेंज जर मित्रांनो तुटली तर पुढे पूर्ण ओपन टू स्काय आहे मार्केटला जाण्यासाठी. आणि सपोर्ट पण त्याला मोठा आहे 22,000 रुपयाचा. 22,000चा स्ट्राईक प्राइसचा मोठा सपोर्ट आहे. म्हणून मित्रांनो, आपण उद्या जी प्लॅन बनवते, उद्या आपण प्लॅन बनवतो की मार्केट कुठे सुरू होते. जर मार्केट इथेच जर 21,950 आणि 21,000 म्हणजे याच ठिकाणीच जर कुठे ओपन जर झाला, तर आपण मार्केटची डायरेक्शन चेक करणार आहात की तो 22,000ला टच होतोय पहिला, की 21,700ला टच होतोय, का 21,800ला तो सपोर्ट घेतोय. ते केल्यानंतरच आपण निर्णय घेणार आहोत, इथे कुठलाही करणार नव्हतं. जर 21,950च्या इथेच जर बनून जर तो वरती गेला, तर मित्रांनो 22,000 इझिली जाऊ शकतो. कारण 21,950ला काही त्याला रुकावट नाही, डायरेक्ट 22,000 पर्यंत जाईल आणि 22,000ला झाल्यानंतर तिथे प्रॉफिट बुकिंग येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर 22,000च्या वरती मार्केट उद्या जर सकाळी ओपन जर झाला, जर गॅपअप ओपन झाला, 22,000च्या वरती ओपन जर झाला, तर आपण एक पुलबॅकची वाट बघू, प्रॉफिट बुकिंगची वाट बघू आणि त्यानंतर एंट्री मारू 22,000चा स्टॉप लॉस घेऊन. कारण ओपन टू स्काय आहे वरती जाण्यासाठी, तो जवळजवळ 22,200 पर्यंत ओपन टू स्काय आहे मित्रांनो. आणि जर का मित्रांनो, जर तो गॅपअप डाऊन झाला, गॅप डाऊननी जर झाला आणि गॅप डाऊननी जर झाला आणि 21,900च्या खाली जर तो सुरू झाला, म्हणजे मार्केट ओपन जर झाला, तर 21,900चा आपण स्टॉप लॉस घेऊन तो 21,800 साठी पहिला टार्गेट आणि 21,700 साठी दुसऱ्या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो. तर उद्या ही राहील निफ्टीची प्रेडिक्शन. उद्या गॅप अप होतोय की गॅप डाऊन होतोय की तिथेच होतोय, त्यानुसार आपण प्लॅन करतोय मित्रांनो. आता आपण बँक निफ्टीवर वळूया. बँक निफ्टी एकदम सुपर झालं. जसं तो नीट बघाल, जो काल क्लोज झाला तिथूनच त्यांनी सुरुवात केली आणि तिथूनच त्यांनी साईडवेज होत 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 खाली गेला. जो आपला, जो काल मी तुम्हाला सांगितलं होतं, कालच्या ह्याच्यानुसार आपण 45,700 हा त्याला चांगला सपोर्ट आहे. तिथे पुट कॉल रेशो नुसार म्हणजे खूप सारे ऑप्शन
वाले सपोर्टला आपल्याला तयार होते. किती? एक 45,700 वरती. आणि जेव्हा जेव्हा 45,700 गेलाय मित्रांनो, तेव्हा तेव्हा तो एक पुलबॅक गेलाय जवळजवळ 46,000 पर्यंत. या पद्धतीनेच तो आज सुद्धा त्यांनी रिॲक्शन केली, आज पण तो त्यानुसारच गेला. परत तिथेच तो साईडवेज होऊन गेलेला आहे, जवळजवळ तो बॉटम बनवतोय. उद्याची स्ट्रॅटेजी पण एकदम क्लिअर आहे. तर उद्या काय आहे, तर 45,500 पर्यंत आपल्या वाढ बघणार आहोत. म्हणजे काय, जर 45,500 ला त्याला मोठा सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स जर बघाल तर 45,800 पहिला आहे आणि 46,000 आहे दुसरा रेजिस्टन्स. म्हणजे त्या रेंजमध्ये मित्रांनो, उद्या बँक निफ्टी कुठे ओपन होते त्याच्यावर आपण प्लॅन करतोय. जर उद्या बँक निफ्टी ह्याच रेंजला जर ओपन जर झाली 45,000, 46, 45,600च्या आसपास किंवा 500च्या आसपास, तर आपण प्राइस ऍक्शनची वाट बघून वरती जाण्यासाठी आपण त्याच्यासाठी एंटर करू. जर गॅपअप होऊन 46,000च्या आसपास जर ओपन झाली, तर तिथे आपण प्राइस ऍक्शन चेक करणार आहोत. प्राइस ऍक्शन काय होते, जर का प्राइस ऍक्शन नुसार जर आपल्याला संधी मिळाली, तर मित्रांनो पुढे 46,500च्या खाली तो थांबणार नाही. इतक्या मोठ्या ह्याच्याने उद्या जर गॅपअप झाला तर उद्या जाऊ शकतो. तर बँक निफ्टीमध्ये सिंपल स्ट्रॅटेजी उद्या कसं होते, तो तिथेच जर ओपन झाला तर आपण वरती करणार आहोत. जर गॅपअप झाला आणि 45,500च्या खाली जर गेला, तर मित्रांनो 45,000 हा त्याचा सपोर्ट आहे. मग 45,000 पर्यंत आपण त्याच्यासाठी जर्नीसाठी आपण वाट बघू. पण चान्सेस जास्त आहेत, कारण ओपन इंटरेस्टचा जो डेटा दाखवतो, ओपन इंटरेस्ट नुसार मित्रांनो, तर खाली 45,500, 45,000 आणि त्यानंतर 45,500 मोठा सपोर्ट आहे. आणि वरती त्याला हडल आहे एकच आहे 45,800चा आणि मोठा आहे 46,000चा. जेव्हा जेव्हा 46,000 आणि 45,500 मित्रांनो येईल, या रेंज मध्ये असू शकतो. उद्या एक्सपायरी आहे, थोडस अलर्ट होऊन काम करा. अलर्ट होऊन काम करा. बँक निफ्टीमध्ये खूप फास्ट येऊ शकतं उद्याची मुवमेंट. जर मंथली बघाल तर मंथली एकदम सुपर त्यांनी दाखवले. मंथली मध्ये एकदम सिंपल सिंपल बनले. 45,500 डायरेक्ट 46,000 आणि खाली सपोर्ट आहे 45,000. तर उद्या मित्रांनो रेंज जी असेल ती आपली असेल 45,500 ते 46,000. त्या 500 पॉईंट मध्येच आपण बँक निफ्टीमध्ये काम करणार आहोत. आणि उद्या एक्सपायरी आहे, तर न विसरता अलर्ट होऊन काम करा. कारण एक्सपायरीच्या दिवशी तुमचं प्रीमियम झिरो होतो. अशा वेळेला तुम्ही काम करू शकता की नेक्स्ट एक्सपायरीसाठी तुम्ही काम करू शकता. एक दुसरं, जर सेम याच्यात जर कराल तर डेल्टा तुम्हाला मिळणार नाही. तर त्याचा विचार करून जिथे सपोर्ट असेल, प्राइस ऍक्शन असेल, त्यानुसारच तुम्ही काम करा. आणि जिथे रेजिस्टन्स असेल तिथे मोस्टली सेल करून बाहेर पडायच्या पाठी निघा. धन्यवाद मित्रांनो, आज एवढंच होतो. हॅप्पी ट्रेडिंग. जय हिंद मित्रांनो. प्लॅन करून काम करा. सपोर्ट रेजिस्टन्सला प्राइस ऍक्शन नुसारच तुम्हाला एंट्री मारायची आणि त्यानुसारच काम करायचं. मित्रांनो धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.